आहे थोडा वेळ सामना थांबवायचा आहे. सामन्याचा मात्र प्रारंभ होतो. प्रारंभाला मात्र या ठिकाणी पहिले षटक टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती कपूर संघर्ष सुखी पाहूया या षटकातला आजच्या दिवसाचा पहिला चेंडू टाकण्याकरता सज्ज होतो. तर फलंदाजी करण्याची धुरा मात्र खांद्यावरती असणार आहे. तो स्ट्राईक एटला साठी म्हणजे संदीपच्या खांद्यावरती आयकॉन खेळाडू मात्र मात्र सीमा पारवणार या काही शंका नाही. हा चेंडू धारदार आणि हा या ठिकाणी आल्याचा मात्र सतीशला निश्चितच भीती वाटणार आहे. कारण समोर सँडी आहे. त्याने दोन सत्सरिक अशा प्रकारचे षटकार तुटवले. त्या सँडीचा आधीचा या आधीच्या चेंडूवरती एक जबरदस्त अशा प्रकारचा षटकार होता. पण टेनिस जगतामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण बरेच जे फलंदाज असतात ते आडव्या बॅटने खेळतात. तंत्र सुद्धा अशा प्रकारची फलंदाजी चौथर अशा प्रकारची फलंदाजी. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा पहा स्क्वेअर लेग पंचच्या बाजूने म्हणजे स्क्वेअर शॉर्ट लेग पट्ट्यात खेळलं जातं. शॉर्ट फाईट लेग पट्ट्यात खेळलं जातात. तिथे मात्र एक धाव प्राप्त होते. आता मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्राईक फलंदाज स्ट्राईकला अबोर्ड जातात. तोही आयकॉन खेळाडू आहे राजधानीच्या वतीने. सलामीसाठी आलेले हे दोन्ही आयकॉन आहेत. यापैकी आयकॉनने मात्र आपली जी कॉलर आहे ती निश्चित टाईट केली आहे. तो नॉनस्ट्राईक घेतला प्रतीक ज्याने दोन षटकार ठोठावले, एक चौकार ठोठावला आणि सरकार देऊन ठेवले. पहिल्या षटकामध्ये एकूण 18 या धाव संख्येवरती. बघा 18 वर्ष पूर्ण झाली की मतदानाचा अधिकार मिळतो आणि तो आपल्याला आज बजवायचा आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज निवडणुका आहेत. अतिशय सुरेख चेंडू आहे. सुरेख फटका आहे. म्हणता येणार नाहीये कारण या ठिकाणी हा चेंडू पहा
त्याचं शरीर यष्टीवरती आदळतोय. चेंडू मात्र एक निर्धाम अशा प्रकारचा टाकण्यात हा गोलंदाज यशस्वी ठरतोय. गोलंदाजी पहा, गोलंदाज जो संतोष या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. जाकापूरचा हा सलामीचा मारा असणार आहे. सलामीच्या माऱ्यातला एक जबरदस्त अशा प्रकारचा गोलंदाज या षटकातला पहा 8 ते 10 12 फॉलोचा रनर घेऊन अतिशय सुरेख चेंडू आहे. पुन्हा एकदा हा जो फलंदाज आहे तो ट्रान्सफर करण्यात पाहतो. त्याला अजूनही फलंदाजी सुरू सापडत आहे. दरम्यान हे पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या होते 18 अशी धावसंख्या होते. मी मागाशी सांगितलं की 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळतो. जो तुम्हाला उमेदवार आवडेल भावेल त्या उमेदवाराला तुम्ही निश्चितपणे मतदान करायचं आहे. आज मतदान केंद्रावरती जायला विसरू नका आणि त्याचबरोबर महाकालिक मैदानावरती देखील यायला विसरू नका. तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि थेट जातो आहे पाहूया दुसरं षटक कोणाकडे सोपवले जातं ते. कारण पहिल्या भाबरप्लेच्या षटकामध्ये एकूण चांगल्या प्रकारचा खरपूस काढला या संदीपने. त्याने 2 षटकार ठोठावले, 1 चौकार ठोठावलाय आणि एकूण धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या अंतानंतर 18 अशी धावसंख्या होते. 20 बाद 18 रांजणी संघाची. मात्र दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येताना पाहतोय तो म्हणजे सागर पाटील. हे चांगलं नाव आहे क्रिकेट जगतातलं आणि या सांगली परिसरातला एक चांगली गोलंदाजी करणारा हा सागर या ठिकाणी दुसऱ्या षटकातली गोलंदाजी करणार आहे. तो मात्र आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे तर बॅटिंग मार्कवर त्यांची आतापर्यंत बॅट ठरवते दुबापात अशा प्रकारची गोलंदाजी करतोय तो म्हणजे आयकॉन प्लेअर सँडी म्हणजे संदीप आपल्या बॅटिंग मार्कवर. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. सर्कलच्या आतमध्ये एकूण जर पाहिले 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी छान चेंडू आहे. अतिशय छान पद्धतीने खेळतोय. या ठिकाणी हा एक स्वस्तात अशा प्रकारचा फटका होता. चेंडूला पाहिलं होतं चांगल्या प्रकारचा चेंडू होता. त्याचा सन्मान केलाय आणि सन्मानजनक फटक्यावरती एकही धाव घेतले. पण पॉइंट आणि जे स्टीकचं क्षेत्र आहे याच्या दरम्यान हा चेंडू ढकलून दिला होता. त्यानंतर मात्र डावखुरा अमोल ज्याला पहिल्या षटकाचे काही शेवटचे चेंडू होते ते खेळता आले नाहीये तात्पर्य खेळला तोच अमोल या ठिकाणी पुन्हा एकदा खेळण्याकरिता सज्ज होतोय. त्याला मात्र मारा करणार आहे तो गोलंदाज दुसऱ्या षटकातला जाकापूरचा हा गोलंदाज असणार आहे सागर पाटील या ठिकाणी ही गोलंदाजी करतो. या षटकातला पुढचा चेंडू अतिशय छान चेंडू आहे. मात्र हा चेंडू बिरकावून देतो आहे सीमारेषा पार. और फायर हमारी तरफ मुड़ते हुए और वाइट का इशारा भी आता हुआ बाजी करते हुए
28 धावा फार महत्वाच्या असणार आहेत. 28 धावांचं योगदान आहे. ज्या पद्धतीने पहा त्याला या संघात स्थान दिलेलं आहे त्या स्थानाला साजेशी अशा प्रकारची खेळी आणि यावेळी तो करताना पाहतोय. पुढचा चेंडू अतिशय या ठिकाणी पहा छान फटका होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. पहा स्क्वेअर लेग पट्ट्यातला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत नाही. तोपर्यंत मात्र या संदीपच्या खात्यात ही एक धाव जाते आणि या एकेरी धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 43. निर्णायक महत्वपूर्ण अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा आपण सामना पाहतोय आणि तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाजी करताना पाहतोय तो महत्वपूर्ण गोलंदाज म्हणजेच अंकुशची ही गोलंदाजी असणार आहे आपल्या संघाकरिता. तोच अंकुश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो. या षटकातला 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन मारा करतोय. मात्र या चेंडूवरती निश्चितपणे क्षेत्ररक्षक येतोय. तेथे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव काय रोखू शकत नाही आहेत आणि एक धाव मात्र पूर्ण होते. या एका धावेनेशी संघ पोहोचतोय. प्रथम फलंदाजी करताना ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी संघाचा संघ पोहोचतोय. आयकॉन खेळाडूंच्या सुरुवातीने मात्र एकूण धावसंख्या होती ती 44. पहा पुन्हा एकदा अंकुश मारा करणार आहे तो या संदीप करता. संदीपच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहेत. पंच बाजूला होत आहेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. मात्र तोपर्यंत ही एकेरी धाव असणार आहे संदीपच्या खात्यात. एक चांगला चेंडू चांगल्या प्रकारची ही आपण खेळी पाहतोय यावेळी आणि या खेळीत मात्र कोण माहीर ठरणार, या ठिकाणी कोण भाव खेळणार, कोण धाव खाणार, या धाव घेणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला निश्चितपणे मिळणार आहेत. या ठिकाणी षटकाराचा इशारा येतोय. तुमसे कहाँ मिलेंगे, गेंद तो बाहर है, सीमा रेखा के बाहर है, कहाँ मिलेंगे, ढूंढना पड़ेगा गेंद को. तो इसी तरह से बहुत ही बेहतरीन अंदाज के साथ यहाँ पर खेलते हुए ये बल्लेबाज है. 3 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ और 3 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या बिना कोई विकेट खोए 51 रन. अब नए बल्लेबाज 6 ओवर का मैच है. संजय आएंगे, देखते संजय की भूमिका बजाते हैं या नहीं, क्योंकि उनके पास अब मौका मिलता हुआ इस चौथे ओवर का अब पहला बॉल डालने की जिम्मेदारी रहेगी. अब अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार है संजय और सामने खेलने के लिए ये संदीप तैयार रहेंगे. ज्यादा कोशिश जरूर करते हुए ये देखिए अच्छी गेंद है, अच्छा स्ट्रोक है, वहां तो फील्डर मौजूद है. ये लंगॉप की दिशा में गेंद और वहां फील्डर तो मौजूद है जिन्होंने इस गेंद को अच्छी तरह से फीड किया है. तब तक के लिए 1 रन, इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 52 रन. अभी भी ये चौथा ओवर प्रगति पर है. फील्डिंग में तब्दीली करते हुए, क्योंकि अमोल ये लेफ्ट हैंड बल्लेबाज है तो संदीप ये राइट हैंड बल्लेबाज है. लेफ्ट हैंड राइट हैंड ये यहाँ पर कॉम्बिनेशन, ये दाहिने बाहिने बल्लेबाज होने के कारण यहाँ पर फील्डिंग में तब्दीली करनी पड़ती हुई. अब यहाँ पर तकलीफ है, यहाँ पर जो फील्डिंग करने वाली जो टीम है इनके लिए तकलीफ रहेगी, क्योंकि अमोल सामने है, वो लेफ्ट हैंड बैट्समैन है और उनको साथ देने वाला नॉनस्ट्राइक एंड पर का बल्लेबाज ये संदीप राइट हैंड बल्लेबाज है और उनको गेंदबाजी करने की जिम्मेदारी रहेगी राइट हैंड गेंदबाज संजय के कंधों पर. यह अगली गेंद महाकली कलेक्शन इंड की तरफ से गेंदबाजी करते हुए 10-11 कदमों का इस्तेमाल करते हुए अंपायर के बगल से तेज कदमों के साथ. ये देखिए क्या बात है, ये तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर.
का नहीं था, फील्डर वहां खड़ा था, लेकिन उसके ऊपर से उनके सर के ऊपर से सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर। सिली बड़ौप का वो खिलाड़ी था जिनके सर के ऊपर से गेंद बाहर जाती हुई और यहाँ पर 4 रन आते हुए। अब यहाँ पर तकलीफ रहेगी, अब इन दोनों बल्लेबाजों को रोकने की जिम्मेदारी। अब ये देखिए सर उठाकर खेला है, वहां तो कोई फील्डर नहीं है, सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर। ना होने के लिए आपको काम भी करना पड़ता है, अच्छा काम करके तो जरूर आपका नाम होगा और आज की शाम भी सुनहरी होगी। लेकिन ये देखिए फिर एक बार वहां तो फील्डर मौजूद थे लेकिन उसके साथ कोई भी मौका नहीं है, ये भी छक्का है। अब ये फिर एक बार उठाकर खेला है लेकिन वहां तो फील्डर मौजूद है, ये गलती है, गलती से मिस्टेक करते हुए। और ये दो यहाँ पर ये गलती है, 2 फील्डर नजदीक थे लेकिन यहाँ पर देखेंगे तो ये चौथा ओवर प्रगति पर है। कुल मिलाकर रन संख्या 69 यानी 69 रन है। अभी भी ये चौथा ओवर प्रगति पर है, यहाँ मौका था और यहाँ पर धोखा दिया है। देखेंगे तो 2 चौके लगाए हैं, 3 छक्के लगाए हैं, 4 छक्के हैं हमारे स्कोरर बता रहे हैं। लेकिन अब यहाँ पर बल्लेबाजी करने की जिम्मेदारी जिनका बल्ला आज बोल रहा है, वो गोली की रफ्तार से गेंद को बाहर कर रहे हैं। लेकिन ये देखिए अच्छी गेंद का सम्मान करना ये जानती है, ये बुद्धिमानी क्रिकेट खेलने वाला ये बल्लेबाज है, आइकॉन खिलाड़ी है। आज ईगल स्पोर्ट्स नो का भी इशारा था हुआ, ईगल स्पोर्ट्स क्लब रांझणी की तरफ से खेलते हुए नो का भी इशारा है। तो इसी इशारे के साथ अब यहाँ पर प्री हिट का भी मौका मिलता हुआ एक गेंदबाज है, जो गेंदबाज यहाँ पर बार बार गलतियां करते हुए। संदीप ने कुल मिलाकर 13 गेंदे और 31 रन इकट्ठे किए। अमोल ने कुल मिलाकर 12 गेंदे 36 रन। अमोल की पारी बहुत ही खतरनाक पारी है, अमोल खतरनाक साबित होते हुए। अमोल 4 छक्के लगाकर अच्छा काम निभा रहे हैं, 2 चौके भी लगाए। लेकिन संदीप भी अच्छी तरह से बल्लेबाजी करते हैं, वो भी विस्फोटक पारी खेलते हैं, 3 छक्के लगाए हैं ये हमारे और 2 4 भी लगाए हैं। तो इसी तरह से अच्छा काम करते हुए ये हमें हमारे साथी विनय शिकवन बता रहे, tenniscricket.in की तरफ से ये पूरा हमारे सामने। ये देखिए अच्छी गेंद, लेकिन ये अलॉन्ग द कारपेट खेलते हुए वहां लंगन का खिलाड़ी मौजूद है, 1 रन तो जरूर मिलेगा। और इसी 1 रन के साथ आखिरी गेंद दी, आखिरी गेंद पर 1 रन और इसी 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 71 रन। अब यहां पर मैं भी रुकूंगा और डीजे को बुलाऊंगा। हे चर्चा करायची नाहीये, चर्चा मात्र आपण मैदानाच्या बाहेर करूया, कारण या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये होते। कारण याचं आयोजन केलंय विश्वजित युथ फाउंडेशन कवठे या शिलेदारांनी एक धारदार अशा प्रकारची जबरदस्त आणि शानदार अशा प्रकारची स्पर्धा, शानदार स्पर्धेतला हा तिसऱ्या दिवसातला महत्त्वपूर्ण पहिल्या
सामना आपण पाहतोय पहिल्या षटकातला पहिला डाव पाहतोय. पहिल्या डावात प्रथम फलंदाजी मात्र करताना पाहतोय तो संघ आहे ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी. रांजणीची सुरुवात मात्र संदीपने चांगली केली. अमोलने मात्र चांगल्या प्रकारची साथ दिली आहे. अमोलला मात्र नंतर स्ट्राईक मिळाल्यानंतर संदीपच्या पुढे तो जातोय. त्याने एकूण चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, चांगल्या प्रकारची साथ दिली अमोलने. दोघेही या ठिकाणी चांगल्या प्रकारचा खरपूस समाचार घेत आहेत. आता मात्र पुढच्या षटकातला कपिल पाटील हा मारा करणार आहे. कपिल पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने अपील करण्याची संधी देतो का, कारण अपीलची संधी मिळाली या ठिकाणी जर एक ब्रेक थ्रू मिळाला तर निश्चितपणे धावगतीवरती रोख लावण्यात यश प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारची कमाल, अशा प्रकारची जादू हा या ठिकाणी कपिल करतो का ते पाहायचं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतंय कारण अमोल हा डावकुरा या ठिकाणी फलंदाज आहे. आपल्या सर्वांचे आधारस्तंभ असणारे आदरणीय उदय भैया शिंदे सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या साक्षीने, त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करतोय. या स्पर्धेतला हा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू. आता मात्र छान चेंडू आहे, भिरकावून देतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय. या ठिकाणी आजच्या दिवसातला आणि आजच्या सामन्यातला या पहिल्या डावातला हा दुसरा झेल सुटतोय. आधी अमोलचा झेल सुटला होता, त्यानंतर मात्र या संदीपचा देखील झेल सुटतोय. संदीप मात्र कोणत्याही प्रकारची धाव देखील घेत नाहीये, कारण त्याला माहित होतं जर झेल झालं असतं तर मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. मात्र तसं काही होत नाही. आता मात्र पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू खाली, गोलंदाज प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाचव्या षटकात मात्र या गोलंदाजाला यश प्राप्त होतंय. संदीप सारखा एक मोहरा टिपण्यात, संदीप सारखा एक मोहरा टिपला गेलाय आणि एकूण धावसंख्या होते ती 71 अशी धावसंख्या होते. आणि नवीन फलंदाज संदीप बाबर असणार आहे. संदीपची जागा संदीप घेतोय. आधीचा संदीप होता, त्याचं सरनेम होते मकवाना आणि आता मात्र संदीप बाबर या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो. बाबरने जर जबर अशा प्रकारची फलंदाजी केली तर निश्चितपणे डोकेदुखी ठरणार आहे ती म्हणजेच जाकापूर या संघाची. धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षणामधून हे एकूण 5वं षटक टाकलं जात आहे, ते म्हणजेच या गोलंदाजाकडून. अतिशय सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे. त्या ठिकाणी मात्र चेंडू सीमाबार षटकार. तो 32-42 धावा या ठिकाणी करताना आपण पाहतोय. तोच अमोल ज्याच्या बॅटला धार येते आणि त्यानंतर षटकार देखील येतोय. गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना बघतोय तो म्हणजेच कपिल पाटील. कपिल पाटीलचा या षटकातला हा महत्वपूर्ण चेंडू आहे. आता मात्र छान चेंडू आहे. चेंडू मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. पहा, 2 षटकार आहेत. या 2 षटकारांच्या मदतीने मला वाटतं तो जवळजवळ अर्धशतकाच्या दिशेने जातोय. एकूण त्याची धावसंख्या होते ती 48. अर्धशतकापासून तो फक्त 2 धावांपासून दूर. आता मात्र जबरदस्त फटका आहे. या चेंडूवरती पाहायचं आहे, त्या ठिकाणी चेंडूवरती
पहा डावाची सुरुवात केली होती, नॉनस्ट्राइक एंडला होता, सलामीसाठी आला होता, त्याने मात्र 5व्या षटकामध्ये हे अर्धशतक आपल्या नावावरती केले. तोच अमोल पुन्हा एकदा आता मात्र आक्रमक झालाय आणि त्याची एकूण वैयक्तिक धावसंख्या होती ती एकूण 54 अशी धावसंख्या होते आणि संघाची धावसंख्या होती ती 89 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. या षटकातला पुढचा चेंडू आहे, मात्र या चेंडूवरती पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जातोय तोपर्यंत चेंडू निश्चितपणे सीमा पार. एकूण 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणीचा संघ पोहोचतोय 1 गडी बाद 93 या धावसंख्येवरती. चांगल्या अशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी केली, चांगल्या अशा प्रकारची गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. मात्र ज्या पद्धतीने ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणीच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्हाला 100चा आकडा गाठायचा आहे, शतकी अशा प्रकारची धावा रचायच्या आहेत, शतकांचं उद्दिष्ट ठेवायचं आहे आणि या शतकाचं उद्दिष्ट निश्चितपणे पार केलं जाणार का? 6 चेंडूमध्ये 7 धावा रचल्या तर निश्चितपणे आजच्या या स्पर्धेतला सर्वात मोठी धावसंख्या रचण्याचा बहुमान मात्र या ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणीला जातो का ते पाहायचं की त्यापेक्षा जास्त धावा रचतात. कारण समोर अमोल आहे, ज्याला चेंडू हा आपल्या क्रिकेटमधला दिसत नाहीये तर फुटबॉलचा चेंडू दिसतोय, अशा प्रकारची तो या ठिकाणी फलंदाजी करतोय. मात्र संजयच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय. संजय पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 पंच आहेत, हे एकमेकांमध्ये चर्चा करतायत, आपापल्या जागेवरती जाण्याकरिता सज्ज होत आहेत. शेवटच्या म्हणजेच 6व्या षटकातला या ठिकाणी मारा केला जाणार आहे तो फलंदाज संदीप याच्याकरिता. याआधी देखील एक संदीप आउट झाला होता, त्याचं सरनेम होतं मकवाना. नवीन संदीप पात्र याच्याकरिता हा चेंडू खेळण्याची संधी मिळते आणि त्यांना मात्र चेंडू राखण्याची जबाबदारी असणार आहे ती या संजयची. तो संजय पुन्हा एकदा पंचाच्या बरोबर या ठिकाणी बाजूने मारा करतोय. आता मात्र छान चेंडू आहे, एकेरी धाव निश्चितपणे घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहीत आहे की आपला साथीदार अमोल एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय, त्याला फलंदाजीचा सूर सापडलाय. एका बाजूने तो किल्ला लढवतोय आणि हा किल्ला लढवत असताना मात्र एकेरी धाव घेऊन त्याच्या खांद्यावरती ही फलंदाजीची शेवटच्या षटकातील धुरा सोपवतोय. कारण त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत आणि हे चौकार षटकार अशा पद्धतीचे आहेत की कोणत्याही प्रकारची क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी संधी देत नाहीये, अशा प्रकारची त्याची फलंदाजी आहे. मात्र संजय तशा प्रकारची फलंदाजी करण्याकरिता संधी देणार की समोरच्या फलंदाजाला गारद करणार हे मात्र या चेंडूवरती कळणार. मात्र तो संजय पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू टाकतोय. या षटकातला दुसरा चेंडू असणार आहे, शेवटचं षटक चालू आहे, निश्चितच हाणामारीचं षटक आहे. मात्र जर आपण डावाची सुरुवात पाहिली तर पहिल्यापासूनच हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त अशा प्रकारचे चौकार षटकार पाहायला मिळाले आणि 6 षटकांपैकी हे शेवटचं निर्णायक 6वं षटक चालू आहे, त्यातला दुसरा चेंडू टाकण्याची जबाबदारी या संजयच्या खांद्यावरती असणार आहे. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 94 आणि इथून मात्र चेंडू टाकला जाणार आहे. महाकाली कलेक्शन एडकडून गोलंदाजी करतोय. आता मात्र छान चेंडू आहे, हलकासा तटवतोय, त्या ठिकाणी पहा कव्हर पट्ट्यातला क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू सीमा पार. शांत शंभर धावांपासून दूर अशा प्रकारचा आहे. मात्र फलंदाजाने मात्र धूर काढलाय गोलंदाजांचा. आता मात्र छान चेंडू आहे, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका त्या दिशेने जातोय, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे आणि हा चेंडू 18 चेंडू 66 धावा हे अमोलचं महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा फटका होता. अशा प्रकारची ही त्याची फलंदाजी आहे आणि अशा प्रकारच्या फलंदाजीत तो मात्र इथे बहरतोय आणि पुन्हा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू निश्चितपणे क्षेत्ररक्षकापर्यंत येतोय. पहा लेगच्या पट्ट्यातला क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती येईपर्यंत ही अमोलच्या खात्यात एकेरी धाव जाते. अमोलला मात्र जोरदार
फटका मारायचा होता, मात्र फटका मारून देत नाहीये तो म्हणजेच गोलंदाज संजय. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणारी ती संदीपची. संदीप पाहूया या ठिकाणी हे शेवटच्या षटकात चौकार ठोठावतो की षटकार ठोठावतो. मात्र धावसंख्या होती ती 103. निश्चितपणे या ठिकाणी मोजताना मात्र दम लागणार आहे किंवा धावा जमा करताना देखील या ठिकाणी दम लागणार आहे, कारण अशा प्रकारची धावगती, अशा प्रकारची ही जी धाबांचा डोंगर आहे हा रचण्यात या ठिकाणी ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणी हा निश्चितपणे यशस्वी ठरतोय. प्रथम फलंदाजी केली जाते, मात्र या ठिकाणी गोलंदाजीतला शेवटचा या ठिकाणी षटकाचा भार संजयच्या खांद्यावरती. आता मात्र हा छान चेंडू, छान फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचा नाहीये. चेंडू मात्र निश्चितपणे सीमा पार होणार. दमदार अशा प्रकारचा फटका आहे त्या ठिकाणी. पहा चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारची या ठिकाणी फेक देखील होते. मात्र एकेरी धाव घेऊन मात्र हा फलंदाज या ठिकाणी स्थिरावतोय नॉन स्ट्राईक हिटवरती. तर स्ट्राईक हिटवरती स्थिरावताना आपण पाहतोय तो फलंदाज आहे एक गुणवान आणि एक आक्रमक अशा प्रकारची, विस्फोटक अशा प्रकारची पारी खेळणारा हा अमोल या ठिकाणी आयकॉनच्या स्वरूपात असणारा रांजणीचा या ठिकाणी चांगला खरपूस समाचार घेतोय. आता मात्र जबरदस्त फटका, चेंडू मात्र हवेत आहे, चेंडू जातोय आणि या चेंडूवरती लिहिलाय मोबदल्यात ईगल स्पोर्ट्स रांजणीची 110 आणि सामना मात्र आनंदाने पहा, कारण धावांचा या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. चौकार षटकार एकदम बरसलेले आहेत. अमोलच्या संदीपच्या बॅटमधून या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचे आपण चौकार षटकार पाहिले आणि चौकार षटकारांच्या मदतीने एकूण 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती ईगल स्पोर्ट्स रांजणीची 1 गडी बाद 110. मात्र या ठिकाणी 111 धावांचं उद्दिष्ट असणार आहे, ते म्हणजे धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर समोर.
मुर्दे, हैदर मुल्ला, रियाज शेख, सिद्धू माने, मोहिद मुल्ला, प्रथमेश निकम, अभिजित पाटील, गुंडा कोठाबले, भूषण पोद्दार, ओंकार तेली, ओंकार पाटील, शंतनू कोरे, शुभम कोरे, मंथन पाटील, अक्षय माळी, सूरज पाटील, त्याचबरोबर प्रवीण लांडगे, मायकल चिन्मय परदेशी या सगळ्या शिलेदारांनी ही या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारची परभणी आपल्याकरिता आणून दिलेली आहे. मात्र या ठिकाणी पाहतोय सामन्याला मात्र प्रारंभ होतोय, पंच मात्र आमच्या दिशेने बळतायत. चला आपण सलामीवीर मैदानात पाठवायचं आहे. त्याचबरोबर विश्वजित फाउंडेशनचे सर्वे सर्वा आणि तुम्हा आम्हा सर्वांचे आदर्श आणि आधारस्तंभ आणि मार्गदर्शक माननीय उदय भैया शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा चषक या ठिकाणी संपन्न करतोय. तिसऱ्या दिवसातला हा महत्त्वपूर्ण दुसऱ्या इनिंगचा आपण सामना पाहतोय. 111 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे तो धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर या संघाला. जाकापूर संघाचा सलामीचा फलंदाज मैदानात आपण जाताना पाहतोय. चला आपण सलामीवीर मैदानात पाठवायचे. सलामीवीर चला लवकर. जाकापूर आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, कारण एकूण 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहा, जो क्षेत्ररक्षक आहे हा क्षेत्ररक्षक फलंदाजीच्या पाठीवरती हात मारतोय, याचाच अर्थ त्याच्याकडे जी खेळाडू वृत्ती आहे ही खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सलामीसाठी फलंदाज या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच रंगा आणि भाऊसाहेब. पहा, रंगाने रंग आणला तर या ठिकाणी मजा येणार आहे आणि भाऊसाहेबाने भाऊसारखी जर फलंदाजी केली तर या ठिकाणी मजा येणार आहे. मात्र गोलंदाजीची धुरा मात्र अमोल निरगुडेच्या खांद्यावरती असणार आहे. याच अमोलने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या संपूर्ण वर्षामध्ये केलेली आहे. तोच अमोल निरगुडे या ठिकाणी ही आज गोलंदाजी करणार आहे. याच अमोलने मात्र फलंदाजी चांगल्या प्रकारे केली होती. चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला नेऊन ठेवलं होतं. एकूण 6 षटकांच्या समाप्तीनंतर 110 या धावसंख्येवरती. रंगा मात्र या ठिकाणी छान फटका आहे, मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त अशा प्रकारचा फटका होता. दर्जेदार अशा प्रकारचा फटका होता. दर्जेदार अशा प्रकारची या ठिकाणी ही एक चुणूक दाखवली आहे. या ठिकाणी पाहिलं तर असं म्हटलं जातं की हा एक चांगला फटका होता. चांगल्या प्रकारची ही चांगली कामगिरी आहे. जरी 110चं लक्ष असलं तरी देखील त्या लक्षावरती पाहत पाहत या ठिकाणी ही फलंदाजी केली जाते. आता मात्र अमोलच्या या चेंडूवरती प्रहार आणि चेंडू व बहार. या षटकाराच्या मदतीने मात्र पॅव्हिलियनमध्ये पहा टाळ्या बसतायत, हे वैशिष्ट्य आहे. मात्र तू शेर है तो मैं सव्वा शेर हूँ, इस तरह की आप यहाँ पर बल्लेबाजी करते हुए भाऊसाहेब या ठिकाणी ही फलंदाजी करतोय. एक जबरदस्त अशा प्रकारचा षटकार ठोठावतोय. त्या षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी केली जाणार आहे ती. आता मात्र या ठिकाणी पूर्णतः बीट झालाय. एक निश्चितपणे लेग बायच्या स्वरूपात धाव मिळणार आहे ती या भाऊसाहेबच्या खात्यात. भाऊसाहेब हा देखील एक आयकॉन खेळाडू आहे, ज्याने एक जबरदस्त अशा प्रकारचा षटकार ठोठावला होता, कारण त्याला माहीत आहे की हे सारंग या ठिकाणी ही या ठिकाणी पंचांकडून निश्चितपणे इशारा येतोय. ही सर धाव असणार आहे. निश्चितपणे टाळ्या बसतात, शिट्ट्या बसतात, पंच देखील आमच्या दिशेने इशारा करतात. वाईडचाही इशारा आहे आणि त्याचबरोबर चौकाराचा देखील इशारा आहे. पहा
मी मगाशीच म्हणालो होतो की दोन्ही या ठिकाणचे जे संघ आहेत ते बलाढ्य अशा प्रकारचे संघ आहेत, ताकदवान अशा प्रकारचे संघ आहेत आणि या ताकदवान संघांमध्ये ही लढत होते. या लढतीमध्ये पहा एकूण 111 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये बिनबाद धावसंख्या होते ती 13 अशी धावसंख्या होते. या ठिकाणी निश्चितच कोण कोणाचे 3 तीर वाजवणार हे पाहावं लागणार आहे. पुन्हा या ठिकाणी गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती अमोल. आता मात्र छान चेंडू आहे, छान फटका आहे, मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका देखील नाहीये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे, गोलंदाज या ठिकाणी चेंडू पकडू शकत नाही. येतो थेट पुन्हा एकदा बॅकिंगला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाकडे जातोय. तोपर्यंत मात्र या धाबा येतात. या धाबानिशी संघ पोहोचतोय एकूण 14 या धावसंख्येवरती. निश्चितपणे जर विजयाचा सौदा करायचा असेल तर अमोल सारख्या आयकॉन प्लेअरला आणि दर्जेदार गोलंदाजाला चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. आता मात्र छान चेंडू आहे, छान फटका आहे. आता मात्र या चेंडूवरती लिहिला स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात जी कसब आहे ही कसब या फलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. तंत्रशुद्ध अशा प्रकारचा फटका मारला जातोय. शेवटच्या चेंडूवरती ही एकेरी धाव येते. पहिल्या षटकाचा या ठिकाणी अंत होतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 19 अशी धावसंख्या होते. 19-20 वाला ये मैच है. कुल मिलाकर जीतने के लिए एक करायची नाहीये. चला ईगल आपण वेळ घालवायचा नाहीये कारण पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहा 111 धाबांना प्रत्युत्तर देताना धनंजय स्पोर्ट्स जाकापूरचा जो सलामीचा फलंदाज आहे तो मात्र एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहतोय. तो म्हणजेच सारंग आणि त्याला साथ देतोय तो म्हणजेच भाऊसाहेब पवार याने एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली, चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. आता मात्र संदीपच्या हातात चेंडू सोपवलं जातोय दुसऱ्या षटकातल्या माऱ्याकरिता. पाहूया वैयक्तिक हे पहिलं षटक असणार आहे आणि संघाच्या वतीने दुसरं षटक आहे. खेळण्याची जबाबदारी असणारी ती फलंदाज भाऊसाहेबच्या खांद्यावरती. भाऊसाहेब पवार ज्यांची एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली अशा प्रकारचा भाऊसाहेब पवार या ठिकाणी ही फलंदाजी करताना पाहतोय. आता मात्र दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खेळण्याची जबाबदारी असणारी ती भाऊसाहेबच्या खांद्यावरती. भाऊसाहेब पहा आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज तर संदीप आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा या चेंडूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होऊ शकत नाही आहे. चेंडू सीमा पार, जबरदस्त दर्जेदार शानदार चौकार. गाणं देखील बसतंय. रौब डीजेच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी एक छान गाणं घेऊन आलो होतं. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त चौकार. भाऊसाहेबची बॅट मात्र या ठिकाणी तळपते. आता मात्र हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी झेल होऊ शकत होता, मात्र तसं काही होत नाही आहे. या चेंडूवरती मात्र धाबा येत आहेत आणि दरम्यान एकूण धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकात 30 अशी धावसंख्या होते. एक जबरदस्त चांगल्या प्रकारची सुरुवात करून दिली आहे 111 धाबांचा पाठलाग करत असताना. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज भाऊसाहेबच्या खांद्यावरती. तोच भाऊसाहेब या ठिकाणी छान पटका जरूर हवेत चेंडू आहे. त्या ठिकाणी दूरवर क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे.
या ठिकाणी येतोय आहे. नवा फलंदाज मैदानात जाऊ देत. नवा फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचंय. धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूर विरुद्ध इगल स्पोर्ट्स क्लब रांजणी असा आपण वरती एक गडी बाद करण्यात हा संदीप यशस्वी ठरलाय. एकूण धावसंख्या होते एक गडी बाद 30 अशी धावसंख्या होते. चांगल्या प्रकारचा या ठिकाणी चेंडू टाकला होता. चेंडू हवेत होता. जर दिशा दिली असती तर या चेंडूवरती चौकार अथवा षटकार आला असता. मात्र तसं काही होत नाही. चेंडू हवेत राहतोय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय भाऊसाहेब आणि भाऊसाहेबच्या स्वरूपात जबरदस्त पहिला धक्का बसतोय. त्यानंतर मात्र शेवटचा चेंडू या षटकातला अतिशय सुरेख चेंडू आहे. मात्र या चेंडूवरती प्रहार त्या ठिकाणी फलंदाज कोणत्याही प्रकारची धाव घेऊ शकत नाहीये कारण क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दरम्यान षटक देखील संपतंय आणि पहिल्या एकूण फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 अशी धावसंख्या होते. मात्र जर आपण पाहिलं तर पहिलं षटक चांगलं होतं. दुसरं षटक देखील संदीप टाकतोय. दरम्यान या ठिकाणी खेळ थांबतोय. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. और 24 चेंडू 81 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू 81 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. मात्र फलंदाजीची धुरा नवा आलेला हा फलंदाज आपल्या खांद्यावरती घेतोय. चेंडू मात्र सोपवला जातोय. तो गोलंदाज आहे अमोल. अमोल पाहूया या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. ज्याने पहिलं षटक टाकलं होतं तोच अमोल. आता मात्र पहा या ठिकाणी बॅट बरोबर चांगल्या प्रकारे भिरकावतोय त्या ठिकाणी चेंडूवरती आणि हा चेंडू सीमा पार. एक जबरदस्त अशा प्रकारचा चौकार घेतोय. चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय 1 गडी बाद 34 या धावसंख्येवरती. 111 धावांचं उद्दिष्ट आहे. चौकार तर आलाय. रौब डिसे आमच्या बाजूला या ठिकाणी सज्ज असणार आहेत. मात्र या ठिकाणी त्यांना संधी मिळत नाहीये. अमोलच्या पहिल्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचा फटका मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यश देखील प्राप्त होतं. यात संजयला डाकुरा अमोलचा पुन्हा एकदा छान चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र कबरच्या पट्ट्यात चेंडूवरती येतोय. एकच धाव मिळणार आहे ती या संजयच्या खात्यात. संजयने पहा चेंडू पाहिला होता बरोबर भिरकावून दिलाय कबरच्या पट्ट्यात. कबरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र या संजयच्या खात्यात आणखी एक धाव देते आणि या एका धावेने पुढे धावफलक सरसावतोय. अमोल मात्र पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. डावखुरा अमोल बरोबर पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. फलंदाज या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय. भाऊसाहेब मात्र बाद झालाय. खेळण्याची जबाबदारी असणारी तो फलंदाज सारंगच्या खांद्यावरती. सारंगला मात्र कानामध्ये कानमंत्र दिला जातोय आणि कानमंत्राचा पाहूया कितपत फायदा होतो तो संजय कडून या ठिकाणी हा उद्देश केला जातोय. कारण समोर गोलंदाज आहे तो अमोल. आयकॉन खेळाडू आहे. सांगली कोल्हापूर परिसरातील नामवंत अशा प्रकारचा हा गोलंदाजावरती मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका मारतोय. त्या ठिकाणी चेंडू मात्र ट्रॅबल होतोय. चेंडू मात्र सीमापार होतोय. पुन्हा एक जबरदस्त अशा प्रकारचा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा जलद गतीने पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 39. हे 30रं षटक चालू आहे.
आणि तिसऱ्या षटकातला महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा या ठिकाणी मारा केला जातोय तो अमोलच्या हातातून. अमोल मात्र पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॅटिंग मार्कवर मात्र सारंग तयार. आता मात्र बॅटची कडा घेऊन जातो चेंडू, निश्चितपणे चौकारा करता जाणार, यात काही शंका नाही आहे. पाहायचंय पंचांकडून कोणता इशारा येतो. चौकारचा तर इशारा येतोय, बाईचा इशारा येतो का ते पाहायचंय. निश्चितपणे चौकार येतोय, त्याचबरोबर बाईचा देखील इशारा होतोय. अमोल मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय, त्याला साथ देणं गरजेचं आहे. यष्टीरक्षकाच्या हातातून तो चेंडू निसटला होता आणि चेंडू सीमा पार झालाय. अमोल निश्चितपणे या ठिकाणी थोडंसं नाराज असणार आहे. ईगल स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, तर धनंजय स्पोर्ट्स फलंदाजी करताना. आता मात्र चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खुलबर आहे, सीमा रेषेवरती आहे. पहा, चेंडू मात्र लॉंगॉनच्या पट्ट्यात आला होता, पण लॉंगॉनच्या बाजूला जो क्षेत्ररक्षक होता त्याने या चेंडूवरती धाव घेतली आहे. तोपर्यंत एकेरी धाव, आणि या एकेरी धावेने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. षटक देखील संपतंय. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1 गडी बाद 44. खेळ थांबतोय आणि मी थांबतोय. डीजे ऑपरेटरला बोलावतोय. अंदाज आहे एकूण चांगल्या प्रकारची चांगली सुरुवात देणारा हा सारंग मात्र अजूनही मैदानात आहे. संजय त्याला साथ देणार आहे. नॉन स्ट्राईक एंडवरून गोलंदाजीची धुरा मात्र सोपवली जाते, ती म्हणजेच संदीप बाबरच्या खांद्यावरती. संदीप बाबर या ठिकाणी पाहूया जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी करतो का. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि हा या ठिकाणी साधा सोपा जाईल फलंदाज हे दुसरं यश प्राप्त होत आहे. धनंजय स्पोर्ट्स जाखापूरचा हा दुसरा गडी बाद होतोय. पहा, प्रथम या ठिकाणी फलंदाजी करणारा भाऊसाहेब बाद झाला, त्यानंतर सारंग बाद होतोय आणि नॉनस्ट्राईक एंडला नवा फलंदाज जातोय सागर पाटील. मात्र गोलंदाजी अमोल कडून केली, संदीप कडून केली जाते. हे 4थं षटक आहे. एकूण 6 षटकांचा सामना. 4थ्या षटकातला मारा मात्र याच संदीप कडून केला जातोय. आता मात्र पहा, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निश्चितपणे ट्रॅव्हल होता. चेंडू या ठिकाणी सीमा पार. जबरदस्त. त्यानंतर मात्र पुढचा चेंडू आहे. या पहा, षटकारानंतर धावफलकावरती अर्धशतक
प्रेक्षक ज्या वेळेला अशा प्रकारे या फलंदाजाकडे बघतात त्यावेळेला आमदार नाही तर सचिन तेंडुलकर झाल्यासारखं निश्चितच वाटणार आहे. आता मात्र एक छान चेंडू आहे, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हेलिकॉप्टर शॉट मारायचा होता. या आधीच्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र षटकार आलाय, त्यानंतर मात्र एक निर्धाव अशा प्रकारचा चेंडू हा संदीप टाकण्यात यशस्वी ठरतोय. हे 4थं षटक आहे. एकूण 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 षटकांचा सामना आहे. आता मात्र या ठिकाणी पंच स्वैर असल्याची खूण करतायत. दरम्यान स्वैर धाब्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 55. 5-5 अशा प्रकारची धावसंख्या होते धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूरची. जाकापूरचा हा फलंदाज मात्र या ठिकाणी प्रहार करतोय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान हा चेंडू निश्चितपणे जातोय. पाहायचंय एकेरी धाव येते. दरम्यान षटक देखील संपते. एकूण 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 56 अशी धावसंख्या होते. इथून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 55 धावांची गरज आहे. थोडंसं अवघड असं आव्हान आहे. सह्याद्रीचा डोंगर पार करावा अशा पद्धतीने या ठिकाणी हे आव्हान असणार आहे. ते धनंजय स्पोर्ट्स क्लब जाकापूरला ईगल स्पोर्ट्स क्लब रांजणीवरती विजय प्राप्त करताना या ठिकाणी खेळ थांबतोय. नवा गोलंदाज कोण येणार, फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करणार याचं सगळं धावतं पृथक्करण करण्याचं काम या ठिकाणाहून केलं जात आहे. धावतं समालोचन मात्र करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी स्वतः सांभाळतोय. संदीप मकवानाच्या हातात या ठिकाणी हा चेंडू सोपवला जातोय. मात्र फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करता सज्ज होतोय. आता मात्र छान चेंडू आहे, छान फटका आहे. चेंडू मात्र सीमा पार. जबरदस्त धारदार अशा प्रकारचा दमदार अशा प्रकारचा चौकार. चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतो एकूण 60 या धावसंख्येवरती. अकरा चेंडू आणि 51 धावांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म गोलंदाजी करणार आहे तो गोलंदाज संदीप. अतिशय सुरेख चेंडू आहे. अलंग कार्पेट खेळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आहे. निश्चितच या ठिकाणी एकेरी धाव पूर्ण होते. चूक होते. चुकीचं प्रत्यंतर पहा. दुसऱ्या धावेत देखील पूर्ण होतोय, कारण पहिली धाव ही जलद गतीने घेतली होती आणि जलद गतीने घेतल्यामुळे निश्चितपणे ही दुसरी धाव घेण्यात त्यांना यश देखील प्राप्त होतंय. हा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, कारण या ठिकाणी हे 5वं षटक आहे आणि 6 षटकांचा सामना आहे. 111 धावांचा मात्र पाठलाग करावा लागणार आहे. पुढचा चेंडू मकवानाच्या या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता. चेंडू मात्र झपकन जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. यष्टरक्षक त्या ठिकाणी खाली बसून हा चेंडू पकडतोय. दरम्यान चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या त्या ठिकाणी कायम आहे. धावसंख्या होते ती 62 अशी धावसंख्या होते. संदीप मकवानाचा पुढचा चेंडू राईट आर्म मोठं विकेट या षटकातला पुढचा चेंडू आहे. आता मात्र पहा चेंडूवरती बॅट फिरवतो. चेंडू निश्चितपणे सीमा पार होणार यात काही शंका नाही आहे. मात्र या ठिकाणी पाहायचंय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. पंचांकडून इशारा हा एक चांगल्या प्रकारचा येतोय. चौकाराकरिता चेंडू जातोय. पंच चाचपणी करतायत. चाचपणीनंतर चौकाराचा इशारा. चौकारानंतर मात्र धावसंख्या जलद गतीने पुन्हा एकदा पुढे सरसवते. धावसंख्या होते ती 66. अजून हे निर्णायक हे 5वं षटक आपण पाहतोय जो संदीप मकवाना करतोय. मात्र त्याचा चांगला समाचार घेण्याचं काम करतोय तो फलंदाज सागर पाटील. नॉनस्ट्राइक एंडला संजय कदम. स्ट्राईकला संजय आहे. स्कोरर या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी पुन्हा चेंडू जातोय. या चेंडूवरती पाहायचंय षटकार आहे. कुणाल सर इशारा षटकाराचा आहे. ओके. संजय या ठिकाणी ही फलंदाजी करणार आहे. स्कोरर आमच्या बाजूला नवीन स्कोरर आहेत. मात्र मकवानाचा हा पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र जबरदस्त प्रहार आहे. चेंडूवरती लिहिला आहे जबरदस्त अशा पद्धतीने हा षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. दरम्यान एकूण धावसंख्या 78 अशा प्रकारे होते.
एक जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार, जबरदस्त अशा प्रकारची या ठिकाणी आपण फलंदाजी पाहतोय सुद्धा. संजय मात्र एकूण चांगल्या प्रकारची ही फलंदाजी करताना पाहतोय, कारण दोन एक जबरदस्त उत्तुंग अशा प्रकारचे लेग साईडला मारलेले या षटकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय 78 या धावसंख्येवरती. इथून मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत ते 6 आणि बेजासाठी एकूण धावा आवश्यक आहेत त्या 33 धावा अत्यावश्यक आहेत. संजय 13 चेंडू 38 धावा. जबरदस्त अशा प्रकारची एकाकी झुंज आहे या संजयची. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्याकरिता तो प्रयत्न करतोय. म्हणजेच धनंजय स्पोर्ट्स क्लबचा संजय मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही फलंदाजी करतो. त्याच्याच हातामध्ये स्ट्राईक आहे. या ठिकाणी 33 धावांची गरज आहे. एकूण 4 ते 5 षटकार या ठिकाणी विजयाचे शिल्पकार होऊ शकतात. त्याकरिता धनंजय मात्र स्ट्राईक एंडला असणार आहे. चेंडू मात्र सोपवला जातोय. तो गोलंदाज संजय देसाई. नॉनस्ट्राईक एंडला या ठिकाणी संजय आहे आणि प्रवीण देसाई याच्या हातात मात्र हा चेंडू सोपवला जातोय. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज सागर पाटीलच्या खांद्यावरती. सागर मात्र हा डावखुरा फलंदाज आहे. 6 चेंडू 33 धावांची गरज असताना चेंडू सोपवला जातोय. तो एक गुणवान आणि जलदगती गोलंदाज. या गोलंदाजाला मात्र 6 चेंडू टाकावे लागणार. 33 धावा मात्र त्याच्या रोखण्याची जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. या जबाबदारी तो या ठिकाणी यशस्वी ठरतो का ते पाहायचो. या चेंडूतला मात्र चांगल्या प्रकारचा फटका मारता येत नाही. या शरीर यष्टीवरती चेंडू आदळतोय. इथून एखादा चेंडू निर्धाव आला तर या ठिकाणी फायदा होणार आहे तो ईगल स्पोर्ट्स या संघाला, म्हणजेच रांजणी या संघाला. रांजणीकडून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली, चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली. आता मात्र गोलंदाजीची धुरा. एकूण 5 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. 32 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण मात्र पांगवलेला आहे कारण संजय समोर आहे. या संजयकडे क्षमता आहे चौकार षटकार ठोठावण्याची. तो संजय या ठिकाणी या आशा आपल्या पुढ्या करतो का ते पाहायचंय. तोच संजय पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज होतो तर गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतो. या षटकातला पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार आहे. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चूक नाहीये. जबरदस्त दर्जेदार शानदार अशा प्रकारचा षटकार. षटकार ठोठावलाय. या षटकाराच्या मदतीने समीकरण बदलले. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ते एकूण 26 धावांची गरज. 4 चेंडू 26 धावांची गरज. अजूनही मैदानात या संजयला आपण पाहतोय मात्र चेंडू टाकण्याची जबाबदारी या गोलंदाजाची. आता मात्र पहा हा चेंडू एक निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकतोय आणि निर्धाव चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी कमबॅक करण्याची संधी प्राप्त होते ती गोलंदाजाला. तोच गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या बरोबर या ठिकाणी उजव्या बाजूकडे मारा करणार आहे आणि या षटकातला पुढचा चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रहार केला आहे. मात्र चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. संजय मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये. औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. चेंडू शिल्लक आहेत ते एकूण 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या ठिकाणी 26 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक. यानंतरचा सामना मात्र सागरजी आम्हाला सांगणार आहेत. हा चेंडू निश्चितपणे चांगल्या पद्धतीने फेकला जातोय. चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी देखील होते. पंचांचा इशारा पाहायचा. चौकाराचा इशारा येतोय. दरम्यान या चौकाराने संघ पोहोचतोय 111 धावांचा पाठलाग करताना 89 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारची एकाकी झुंज. मात्र हा चेंडू मात्र भिरकावला जातोय. पंचांकडून इशारा पाहायचाय.